नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं। या प्रकरणी कंपनीच्या एचआरसह 5 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरण चर्चेत आलेल्या कंपनीला आता टाळं लागणार आहे। या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्यासह इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे। नाशिकमधील प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये येण्यास मनाई करण्यात आली। दरम्यान सध्या या कंपनीतील मोजक्याच कर्मचाऱ्यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे। एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे। एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली। लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे। लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अख्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी एचआर अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे, तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे। कंपनीमधील महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी आमदार देवयानी फरांदेंनी केली, तर गोपीचंद पडळकरांनी याला कॉर्पोरेट जिहाद असं म्हटलं आहे। आमच्या तिन्ही आमदारांची आमची मागणी आहे की हे जे कोणी सगळे तथाकथित नालायक या गावाचं नाव बदनाम करतायत त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवावा, ही आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी राहणार। आणि धर्मांतरण पण अतिशय गंभीर आहे। लग्न झालाय हरामखोर आणि आमच्या मुलींवरती बलात्कार करतोय, खरात असेल तर खरात, ह्या सगळ्यांना मी तर म्हणेल चौकामध्ये फाशी द्या। नाशिक मधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे, आयटी सेक्टरमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना सुद्धा टार्गेट केलंय, हा कॉर्पोरेट जिहाद आहे। नाशिकमध्ये जो प्रकार घडलाय तो अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।